स्वराज्याची ज्योत जिथे पेटली तिथे जिंकल्यानंतरही घातच झाला। आपल्या बुलढाण्यातील सिंदखेड राजाचे निवासी आणि राष्ट्रमाता मा जिजाऊंचे वडील निजामशाहीतील एवढे प्रभावशाली सरदार की सरदारही आला या उच्च पदाने सन्मानही मिळाला, पण जेवढा मोठा सन्मान तेवढाच मोठा घातही झाला। 12 वर्षे जो किल्ला जिंकण्यासाठी निजामशाही झटत होती तो दौलताबादचा देवगिरी किल्ला निजामांना जिंकून देण्यात लखुजीरावांचा सर्वात महत्त्वाची भूमिका होती। एवढेच नाही तर निजामशाहीसाठी लखुजीराव जाधवांनी कित्येक युद्धांमध्ये मुघलांच्या विरोधात विजयही मिळवला, परंतु मराठ्यांचे हे शौर्य निजामशाहीतील काही अपघाती सरदारांच्या डोळ्यात टोचत होते, म्हणून त्यांनी लखुजीरावांचा वेगवेगळ्या मार्गाने अपमान करायला सुरू केलं। त्यात शूरवीराने का अपमान सहन करावा म्हणून लखुजीरावांनी निजामशाही सोडून मुघलांची साथ धरली आणि मुघलशाहीमध्येही लखुजीरावांना खूप मान सन्मान आणि पदव्या मिळाल्या, परंतु मुघल शासकांच्या क्रूरतेमुळे आणि निजामशाहाकडून आलेल्या सर्व मतभेद विसरून परत या अशा संदेशामुळे लखुजीरावांनी निजामशाहीत परतण्याचा विचार केला आणि निजामांच्या संदेशाला सन्मान देत आपल्या 2 मुलांसोबत देवगिरीवर परतण्याचे ठरवले। परंतु हा संदेश मतभेद विसरायचा नसून लखुजीरावांच्या पूर्वनियोजित मृत्यूचा कट होता। मुघलशाहीमध्ये लखुजीरावांच्या प्रवेशाला विश्वासघात मानून हा कट रचण्यात आला। लखुजीरावांनी आपल्या मुलांसोबत सुभेदारांनी भरलेल्या देवगिरीच्या दरबारात प्रवेश केला आणि काहीच वेळात भरदरबारात निजामशाही सैनिकांनी तलवारी उपसल्या आणि विश्वासघात करत लखुजीराव आणि त्यांच्या मुलांना काही क्षणातच संपवलं गेलं। आणि इथूनच वडिलांचा मृतदेह सुद्धा न बघू शकलेल्या मा जिजाऊंनी वडिलांच्या रक्ताचा बदला हा स्वराज्याच्या स्थापनेने घेण्याचं ठरवलं आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाली।